पूर्णा तालुक्यातील मोजे कंठेश्वर संगमावर महाशिवरात्रीनिमित्तानं श्री कोटेश्वर महादेव यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज माने फुलकळशकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्री कोटेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वर्ग, मृदंगाचार्य माहुली महाराज कदम, ऋषी महाराज कदम, गायनाचार्य संतोष महाराज तेलगावकर, रोहिदास महाराज माटेगावकर, बाळकृष्ण महाराज कंठेश्वरकर, राजू महाराज सातेगावकर यांची उपस्थिती होती। महाशिवरात्रीनिमित्तानं पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी सकाळपासूनच कोटेश्वरांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। सर्व भाविक भक्तांना फराळ प्रसादाचं वाटप करण्यात आलं। उपस्थित भाविकांना हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज फुलकळस यांनी कोटेश्वरांच्या उगमापासून तर कोटेश्वरांच्या या गोदावरी पूर्णा संगमाबाबत कीर्तनातून माहिती विषयी केली। मोठ्या संख्येने भाविकांनी समागतिष्ठं तमानंद कन्नो महाराष्ट्रातील नाम वस्तू मंडळी आदरणीय गणेश हिंगोली जिल्ह्यात रोहिदास महाराज माटेगावकर त्यांनी पाठीमागच्या तालमध्ये भजन सुरू केलं। पण कोठे सरासारखं शिवलिंग जिंदगीमध्ये पहिल्यांदा बघायलो मी जिंदगीत। आतमध्ये गेल्याच्या नंतर अंगाला शहारा आला, असा काटा आला अंगावर। स्वयंभू देवस्थान घडवलेलं बसवलेली महादेवाची पिंड वेगळी, पण हा कोठेश्वर बसवलेला नाही, स्वयंभू देवस्थान आहे। काय महाराज सामर्थ्य भगवंताचं, ऐका ऐका ऐका। अरे अमृत पितात त्याला 33 कोटी देव म्हणतात, अमृत पितात त्याला 33 कोटी देव म्हणतात, पण हळहळ नावाचं विष पितात त्याला कोटेश्वर महादेव म्हणतात। कोटेश्वर आणि एकाच मंदिरात 2 पिंडी। दादा रिपीट कमी करा। एका मंदिरात 2 पिंडी, स्वयंभू कोटेश्वर समोर आहे आणि पाठीमाग महादेव आहे। काय पुण्य हो, काय पुण्य जगाचा मालक। अरे जगातला एकच देव असा आहे, तो भोळा आहे आणि चक्रवर्ती माझ्या सदर ब्रह्मांडाचा ऐकताय ना, ऐका ऐका ऐका। अरे आम्ही रामाचं चरित्र ऐकलं, कृष्णाचं चरित्र ऐकलं। रामाच्या बापाचं नाव दशरथ राजा, आईचं नाव कौशल्या माता, कृष्णाच्या बापाचं नाव वसुदेव, आईचं नाव देवकी, महादेवाच्या बापाचं नाव माहित आहे का? ओ कीर्तनाला आलेली मंडळी, महादेवाचा जन्मच नाही, ते बापाचा माईचा संबंधच नाही। अरे हा जगाचा मालक आहे, म्हणून समध्या देवायला देव म्हणतात गोळेगावकर, पण ह्याला देव के देव
महादेव म्हणतात महादेव. आणि या ठिकाणावर विष्णूची आणि या कोटेश्वर महादेवाची गळा भेट झालेली म्हणून या भगवंताचं नाव कोटेश्वर भगवान आहे. कोटेश्वर भगवान. अजून सांगू काय, जिथून गोदावरी माता गंगा निघाली, ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर निघाली, तिथून इथपर्यंत कोटी महादेवाची पिंड आहेत. कोटी. आणि इथं आल्याच्या नंतर कोटी महादेवाची पिंड झाले म्हणून या शिवलिंगाचं, या महादेवाचं नाव आहे कोटेश्वर महादेव. कोटेश्वर महादेव. काय सामर्थ्य हो. श्रद्धेने या महादेवाला बसणाऱ्या, दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण करणारा हा कोटेश्वर भगवान आहे. काय गोड मंदिर बांधलंय. एकदा या मंदिर देवस्थान कमिटीच्या मंडळीला टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. गोडे गोड. एवढं 40-50 लाखाचं मंदिर झालंय. काम होतंय. या कार्याला कोण्या राजकीय नेत्याचे पैसे नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला गाववालेला कोटी कोटी धन्यवाद. बऱ्याच गावचे मंदिर बांधायला बिल बुक घेऊन गाव बोंबलत फिरालेत माणसं. राग येऊ देऊ नका माझ्या बोलण्याचा. हे कॅमेरे असलं भेव वाटतंय बोलाय. बरेच गावाचे महादेव मंदिर बांधायला बिल बुक घेऊन माणसं गाड्या करून हिंडायलेत गावगाव. पण या कोटेश्वराचं मंदिर बांधायसाठी कोण्या गावाला माणूस गेलो नाही. ज्याला कोणाला श्रद्धेनं द्यायचं ते इथं आणून द्या, नाही तर आम्ही कोणाच्या घरी यायला तयार नाहीत. त्याला म्हणावं खरा कोटेश्वर देव. आणि अशा या कोटेश्वराच्या दरबारात आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. मागच्या अनेक वर्षापासून हा 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा महाशिवरात्रीचा पर्व आहे. अरे काय पुण्य केलं या पवित्र भूमीत जन्माला आलेले लोक आहे ना. साधे